नमस्कार मित्रांनो, मी उज्ज्वल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो काल आम्ही आलो अंबालाला आणि आजचा आम्हाला प्रवास चालू करायचा आहे घराकडचा. म्हणजे आज आम्ही डेस्टिनेशन, जसं आम्ही काल डेस्टिनेशन फिक्स नव्हतं केलं तसं आजही केलं नाही आहे. जितकं स्ट्रेच करता येईल तितकं स्ट्रेच करणार आहोत. आता वाजलेले आहेत 6 आणि गेअरअप करतो आहे. इकडे नाश्ता चालू आहे. कमी पडला परत. सो आज आम्हाला मथुरा वृंदावनच्या पुढं जायचा विचार केला आहे आम्ही. काल आम्ही चांगोवरून जेव्हा घाट चढलो, तो घाट जेमतेम आम्ही कलकापर्यंत घाट सेक्शनच होता. म्हणजे जेमतेम आमचा 80-90% प्रवास हा फक्त घाटांवरच झालेला आहे काल. त्यामुळं काल इतका वैताग आलेला ना आम्हाला. हे बघा, परत डोंगर नाही बघणार. 6 महिने तरी डोंगर नाही बघणार. आता आम्हाला जरी भिवंडीला जायचं असेल ना तरी आम्ही अंजूर फाटा मारून जाऊ, पण आम्ही ओळीवरून नाही जाणार कारण आम्हाला डोंगराची अलर्जी झालेली आहे. सो चला निघूया. बोला, कसा होला कालचा प्रवास? पेटल्स कट बोलता याला. पेटल्स कट. जिरली. सो चला आता आम्ही निघत आहोत अंबालाहून पुढच्या प्रवासाला. पूर्ण रात्र गाडी चालवायची आज आम्हाला. आज देखील आम्ही सकाळीच थांबणार आहोत. सो चला. चला आता आपण निघालो आहोत अंबालावरून. आपण ट्रिप 0 केलेली आहे. तर बघूया, आज आपल्याला जास्तीत जास्त अंतर कापायचं आहे आणि आता आमचा फर्स्ट गोल मथुरा आहे. मथुराच्या पुढं जितकं जाता येईल, जितकं पॉसिबल होईल तितकं पॉसिबल जाऊया. अशा प्रकारे विक्रांतच्या गाडीला थोडंफार पाय लावायचं काम गोलू करत आहे. बघू शकता तुम्ही, अतिशय वेगात 60-70च्या वेगात गोलू पाय लावून गाडी चालवतोय. 2 गाड्या, एक ड्रायव्हर, 2 गाड्या. शाबास शाबास. थोडंच पुढे येऊन डिहायड्रेशनमुळे आम्ही घेतला थोडा ब्रेक आणि इथं झोपलो आम्ही. पॉपकॉर्न गरमागरम. क्या बना रहे लाला? पॉपकॉर्न. हम लोग पॉपकॉर्न बना रहे हैं पेट्रोल पंप पे. पेट्रोल पंप पे. अखिल गॅस लो कर. गॅस लो कर. आम्ही आराम करतोय आणि इकडे मज्जा करतायत हे लोक. बघा, चला जरा झोप घेतो आणि मग निघूया पुढच्या प्रवास. आजचा प्रवास असा आरामात करायचा आहे. उद्या दिवसा चालवायला लागेल तरी चालेल, पण रात्र झोप पूर्ण करून आम्ही जाणार. 2 hours later. Several months later. बर्थडे किसका है? ए गाड़ी लगाओ, गाड़ी लगाओ, गाड़ी लगाओ.
चलो 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 आता तुम्ही जो शो बघितला तो खास विक्रांतने गाडीसाठी नवीन बॅटरी घेतली ना त्यासाठी ठेवला होता. विक्रांत फार खुश होता आज नवीन बॅटरी टाकून. सो चला 12:30 वाजले. सो आता तुम्हाला ॲक्च्युअल खुशी बघायची असेल विक्रांतची ना तर थांबा 2 मिनटं. ए आणे दो ए एक बॅटरी टाकल्यावर इतका खुश आहे. विचार करा गाडी घेतली तर. ॲक्च्युली विक्रांत पासून गोलू जास्त खुश आहे. ते जो कारण आहे ना तो तुम्हाला विक्रांतच्या ब्लॉगवर कळेल की गोलू का खुश आहे म्हणून. सो चला आता आपल्याला जायचं आहे मथुराकडे. सो मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आम्ही पॉवर नॅप घेण्यासाठी ना ह्या पेट्रोल पंपवर थांबलो होतो. आता जी एक्साइटमेंट आम्हाला येताना होती त्याच्या डबल ट्रिपल एक्साइटमेंट आम्हाला घरी जाण्यासाठी आहे. कारण सगळ्यांना होम सिकनेस झालेला आहे. सो काल रूम न घेता आम्ही इथं झोपलो होतो. आमच्या गाड्या आणि असं झोपलेत सगळे. सो चला आता सगळ्यांना उठून पटकन जाऊया पुढच्या प्रवासाला. आम्ही काल विक्रांतच्या गाडीचं काम होतं म्हणून 300 किलोमीटर पुढं आलो. सपोज दिल्लीपासून थोडं पुढं आहोत आम्ही आणि आता आपल्याला प्रवास करायचा आहे तो घराकडचा. सो चला पटकन उठवूया सगळ्यांना आणि निघूया पुढच्या प्रवासाला. गाईज दुपारचे वाजलेले आहेत 11 आणि आम्हाला लागलेली आहे भूक. सो आम्ही धौलपूरला पोचलो. धौलपूरला आम्ही लास्ट राईडला जेव्हा आलेलो तेव्हा चंबल स्पाइस म्हणून हॉटेल होतं तिथं थांबलो होतो. यावेळेसही तिथंच थांबलो आहे आणि इथं प्लेट गार्निशिंग करायचा प्रोग्राम चालला आहे. कॉम्पिटिशन चालू आहे. प्रत्येकाची दाखव. गोलू फक्त कांद्याने जेवणार आहे. लाला मला का उतना सही नहीं लग रहा है. प्लेट कृतिकची प्लेट आणि ही माझी. हा बघा विक्की यांचं नाव होतं जेवण. सो चला जेवण मागवलं. जेवण आलं की तुम्हाला दाखवतो. इथं जे ओनर आहेत ते पुण्याला होते अगोदर त्यामुळे आपल्याकडची टेस्ट आपल्याला इथं भेटते. सो जेवण आलेलं आहे. पनीर मसाला, बिर्याणी, रोटी आणि कांदा. बेस्ट है. अरे पक्का बेस्ट है क्या? दोनों आइटम अच्छा है. पुलाव भी अच्छा है. अरे क्या है? पनीर बटर मसाला भी मस्त. और भाई आपके लिए स्पेशल आपके लिए म्हणून परत एक हॉटेलला आलो. आम्हाला मागच्या वर्षी पण पटलेली पनीर नको का. सो आता आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे. आम्ही निघालो आता पुढे भरतपूरकडे. आपण भरतपूरला पोचलो. आपल्याला ग्वालियर बायपास मारून पुन्हा शिवपुरी रोडला जायचं.
उठा एकदा बरी झाला तर उठत नाही कोणी भाई भाई. सो मित्रांनो आम्ही इथं झोपलो होतो आणि दुपार झालेली. गोलूने अंगावर घेतलेलं, विक्रांतने अंगावर घेतलेलं. मला वाटलं थंडी वाजते म्हणून मी थोडीशी बाजूला शेकोटी केली. ते बघून जे हे उठलेत, कॅमेरा चालू ठेवला. मला वाटलेलं की गोलू 4 वाजले की पटकन उठला. गोलूच्या अगोदर लाला उठला आणि लाला असा उठला की लाला सरळ पळत सुटलाय. आम्हाला काम सुटले. लाला लाला आम्हाला सगळ्यांना टाकून जात होता. लाला तू एक लाईन बोलला बोल घ्या आता. शुगरचे वाजलेले आहेत 4 आणि अजून आम्ही ग्वालियर रीच नाही केला. आम्हाला ग्वालियरच्या पुढे निघायचं आहे. ग्वालियरच्या पुढे थोडा क्लायमेट नॉर्मल असेल तर चला पटकन निघूया, आवरूया सगळं आणि निघूया. जो मित्रांनो क्लायमेट बघू शकताय तुम्ही, पावसाचा क्लायमेट झाला आणि अशा प्लेन रोडवर गाडी चालवायला भेटली आम्हाला. पुढे हो 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 जेव्हा बोलूचे वरचे बघतो तेव्हा मला कमेंटमध्ये रिप्लाय देतो मला पाऊस पडा. सो ज्या वेळेची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो शेवटी आम्हाला पाऊस भेटला आहे. आम्ही पोचलो एमपीमध्ये. शिवपुरी आम्हाला इथून अजून 70-1 किलोमीटर असेल आणि पाऊस सुरू झाला. सगळे भिजलेले आहेत. बरं वाटतंय. अच्छा लग रहा हवा आगे तो. बहुत मजा आ रहा है. ऐसा लग रहा है कि नहाओ जाता है. भीगने का मन कर रहा है. गर्मी की पुट्टी हो गई है. गर्मी से तो पुट्टी सख्ती हो गई है लेकिन क्या करें, चलो नहाते हैं. गियर आज भीग गए तो क्या करेंगे. गियर अंदर रख. तो गाईज आता आम्ही शिवपुरीच्या पुढं जेवायला थांबतोय. रात्रीचे वाजलेत 8 आणि मस्त खाटेवर जेवायला बसलोय. लाला क्या ढूंढ रहे कुछ. लाला को टेस्ट पसंद नहीं आ रहा. लाला को चाहिए वो राजस्थान वाला ढाबा, पंजाब, ग्रीन पंजाब. बोलता पनीर. सो या आम्ही काजू मसाला आणि पनीर मसाला मागवलाय आणि दाल खिचडी होती. सो चला.